इंग्रजी आणि मराठीचे स्वर आणि व्यंजने बघायचे. काय काय स्वर आणि व्यंजने तुम्ही शिकत आलात, तुम्हाला माहिती पण आहे. जसं की मराठीमध्ये आपण स्वर बघतोय, तर मराठीतले जे स्वर आहेत ते 12 आहेत. किती आहेत? 12 आहेत. त्यामध्ये 12ची त्या काहीतरी वाढ झाली आहे, काहीतरी कमी झाली. ती कोणची वाढ आहे, ती कोणची कमी, ती आपल्याला बघायची. जसं की सुरुवातीला काय काय स्वर होते तुमचे? आ इ ई उ ए ऐ औ आणि आहा. हे सुरुवातीला होते. हे सुरुवातीला होते. त्यात पुन्हा काळानुसार काय आलं, त्याच्यामध्ये काही नवीन बदल झालेले आहेत. त्या बदलामध्ये इंग्रजीचा थोडासा प्रभाव वाढला आणि त्या प्रभावाच्या माध्यमातून ॲ आणि आ जे आहे, हे दोन पुन्हा जे आहे त्या स्वरांची जी आहे ती भर यात झालेली आहे. एक लक्षात ठेवा. तर ते कोणते स्वर आहेत, ते कोणची व्यंजने आहेत, ते आपल्याला शांतपणे काय करायचे, समजून घ्यायचे आहेत. ओके. तर मग आपल्याला इंग्रजीतील स्वर आणि मराठीतील स्वर, इंग्रजीतील व्यंजने आणि मराठीतील व्यंजने समजून घ्यायचे. समोरासमोर याकरता ठेवलंय की तो आपला फरक आपल्याला लगेच कळावा म्हणून यासाठी. पण या ठिकाणी इंग्रजीमध्ये जर स्वर जर बघितले आपण, तर ए ई आय ओ यू असे किती स्वर आहेत? म्हणजे 5. किती स्वर आहेत? ते 5 स्वर आहेत. किती स्वर आहेत? 5. आणि स्वर म्हणजे काय? असा शब्द ज्याचा उच्चार करत असताना त्या शब्दाचा उच्चार म्हणजे जीभ, ओठ, टाळू याचाशी कसल्याही प्रकारचा तोंडात स्पर्श होत नाही. तो सरळ निघतो. तो कंठातून किंवा घशातून निघत असेल. जसं की ए ई आय ओ यू म्हणजे ओठ, जीभ, टाळू याचा काही त्याशी स्पर्श किंवा एकमेकांचे घासल्या जात नाही. म्हणून जे असे वर्ण आहेत ते स्वर असतात, जे कंठातून निघतात, जे घशातून निघतात. ओके. मग हे झाले स्वर इंग्रजीतले. या स्वराला आपण त्याला काय म्हणतो असतो? व्हावेल. या ठिकाणी मराठीतील स्वर जे आहे, मराठीतील स्वर जे आहेत ते स्वर या ठिकाणी बघायचे. मराठीतील या ठिकाणी स्वर जे आहेत बघा, मी काय लिहिले? अ आ इ ई उ ए ऐ ओ औ ऋ. त्यानंतर ऍ आणि आ. जसे की अगोदर कसं होतं? आ इ ई उ ए ऐ ओ औ. अगोदर सुरुवातीला अमहा होत. ठीक आहे. अमाय घ्यायची काही पुस्तकात. त्यानंतर काय झालं? ऋ झालं. अमहा बाजूला पडला. ठीक आहे. अमहा बाजूलाच पडला, पण तो ऋ आणि ऋ राहिलं. ठीक आहे. ऋ आणि ऋ राहिलं. पुन्हा डबल इंग्रजीचा प्रभाव त्यात थोडासा काळानुसार बदल. बँड, कॅन, बँड, ऑक्स वगैरे वगैरे असं काही झालं. मग त्यामुळे स्वर जे त्या स्वरात येत आहे. म्हणून या ठिकाणी ॲ आणि आ या प्रकारचे पुन्हा दोन नवीन वेगळ्या स्वराची जे त्यामध्ये भर झाली. त्यामुळे एकूण या इंग्रजीमध्ये जे आहे तर 14 स्वर हे आपल्याला या ठिकाणी म्हणजे अभ्यासाला भेटतात. यालाच आपण 14 खडी सुद्धा म्हणून याला आता असं म्हणत असतो. पूर्वीचे 12 होते, 12 स्वर म्हणून 12 खडी. आता या ठिकाणी 14 आहेत. त्याला जर मोजलं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14, तर मग अशा प्रकारे ही 14 खडी होते. या ठिकाणी हे तुम्हाला प्रत्येकाला माहितीच आहे. ये आला ये ही लाय वगैरे वगैरे होतं, तुम्ही हे पाठ करायचंच आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी जाऊयात. मग आता व्यंजनाकडे जाऊन आपण. हे व्यंजन आहेत. व्यंजनाला या ठिकाणी कॉन्सनंट्स असं म्हणतात. ठीक आहे. कॉन्सनंट्स असं म्हटलं जाते. म्हणजे हे स्वर सोडून बाकीचे जे 26 इंग्रजीतले मुळाक्षर आहेत ते 26 मुळाक्षर उरलेले जे आहेत ते सर्व काय आहे? व्यंजने आहेत. आहे ना? बरं. कारण एकूण मुळाक्षर किती इंग्रजीमध्ये? 26. त्याच्यापैकी या ठिकाणी 5 आले. मग
26 मधून जर 5 गेले तर किती राहिले म्हणते 21 जे आहे. तर 21 काय आहे या ठिकाणी व्यंजने म्हणजेच कॉन्सनंटची स्पेलिंग तुम्ही मला सांगणार आहे काय ओके. मग ही व्यंजने आहेत ते BCDFGHIJKLMNPQRST BWXYZ अशी एकूण जी आहे ती 21 जी आहेत तर ती व्यंजने आहेत. त्यानंतर मराठीतली व्यंजनं आपण जर बघितलं तर या ठिकाणी एकूण मराठीतली जी व्यंजनं आहेत तर ती किती व्यंजने आहेत ती 36 आहे का. या ठिकाणी 36 व्यंजने जी आहेत ती 36 व्यंजने क ते ज्ञ पर्यंत 36 व्यंजने भरतात. त्याला जर बघितलं तर क ख ग घ अंग क ख ग घ अंग च छ ग गंत्र ठीक आहे ओके प प म भ म य न य व श त्या ठिकाणी श स स ह र आणि क्ष असं जर याचा आपण जर क्रम जर टाकला तर बघूया त्या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ठीक आहे 11 12 13 14 15 16 17 18 19 20 ओके. त्यानंतर 21 22 23 24 25 26 27 28 29 आणि 30 31 32 33 34 35 आणि 36 असे एकूण जे व्यंजने आहेत ते किती आहेत मग 36 व्यंजने आहेत. मराठीमध्ये 36 व्यंजने आणि या ठिकाणी इंग्रजीमध्ये किती आहेत ते 21 व्यंजने. ठीक आहे इकडे मराठीत 36 इंग्रजीत 21. या ठिकाणी इंग्रजीमध्ये स्वर आहेत 5 मराठीमध्ये स्वर सध्याच्या परिस्थितीमध्ये किती आहेत ते 14. राहील मग सर्वांच्या लक्षात वाट करणार मग